भागात सगळीकडे जत्रा चालू आहेत. पन्हाळा साईडला पाडवा झाला म्हणलं की जत्रा चालू होत्या, ते पण आणि मटणाच्या. आज होती बोरुडी गावची यात्रा. आहोंचं आमच्या आजोळ सासूबाईंचं माहेर असल्यामुळे आम्ही सगळीजण जत्रेला आले आणि मंदिरात जायच्या आधीच जर खरेदी झाली नाही तर लहान मुलं आपल्या बरोबर असल्याचा कायच फायदा. बोरुडी गाव तसं माझ्या आवडीचं आणि निनाईचं मंदिर आणि त्याचा कळस त्याच्याकडे बघितलं की एक वेगळंच समाधान वाटते मला. इतका सुंदर कळस आहे की नाही. बोरवड्यात बरेचसेच पाहुणे मित्रमंडळी असल्यामुळे भरपूर सारे आमंत्रण असते, त्यामुळे प्रत्येकाने एकेकाकडे जायला लागते. गावातल्या सगळ्या माघारणी इथं येऊन बांगड्या भरतात आणि इथली एक पद्धत आहे ती म्हणजे माहेरवाशीन जी मुलगी आहे तिनं 3 वर्षातनं एकदा इथं बकरं द्यायला लागते. आमचं पण असते सासूबाईंचं, पण या वर्षी नाही आहे. हे मंदिर आहे निनाई मसाई देवीचं. दोघी जणी बहिणी आहेत आणि इथं आल्यावर मला खरोखर एक समाधान वाटते. मला खूप आवडते हे मंदिर आणि इथली माणसं. बोरवडे गावच ओव्हरऑल मला खूप आवडते. तुम्ही पण निनाई मसाई देवीचं दर्शन करून घ्या. कळसाचं कलर कॉम्बिनेशन एवढं भारी वाटते. गाव असं एकदम डोंगराच्या पायथ्याला बसले त्यामुळे लय मस्त वाटते. आणि जत्रेत आल्यावर लहान मुलांचा हा कार्यक्रम तर होतोय. तिथं भरपूर सारी जत्रा असत्या, वेगवेगळे स्टॉल लागलेले असतात. भेल कुल्फी हे प्रसादाचे स्टॉल. मग मामा मामींच्यात गेलो. इथं काय आम्ही जेवलो नाही कारण की आम्हाला वेखंडवाडीला नंदूबाईंच्या घरी जायचं होतं. हे पण गाव आणि रस्ता खूप सुंदर आहे. मला शूट करायचं होतं खरं माझा मोबाईल स्विच ऑफ झाला. चला मग आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड फॉलो.